कोणाची भीती वाटते तुम्हाला? माझ्या आजीची वाटते. इथे नाही वाटत. नाही, परिस्थितीने असं घडवलेलं आहे की घाबरलो असतो तर कदाचित तुमच्यासमोर बसलो नसतो किंवा तुम्हालाही माझा इंटरव्ह्यू घेऊ वाटला नसता. घाबरलो नाही म्हणूनच कुटुंब इथपर्यंत येऊ शकलो, पुन्हा आम्ही उभा राहू शकलो. आणि आता घाबरलो म्हणजे परिस्थिती अडचणीची होती त्यावेळेस घाबरलो नाही, आता घाबरून करायचं काय? फार तर फार काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा मनामध्ये कधीतरी विचार करत असताना मनामध्ये येत असतात. त्यामुळे भीती नाही शिवत मनाला कधी. आता आजीला घाबरताय म्हणून तोच लिंक जोडून प्रश्न घेतोय आणि सगळ्या महाराष्ट्राला पडतो. आणि जोपर्यंत ती गोष्ट होणार नाही तोपर्यंत तो प्रश्न विचारलाच जाणार आहे. प्रश्न काय आहे तुम्हाला माहिती आहे? काय ठरतंय की नाही का? आणि कधीपर्यंत काय? अजून वेळ आहे, एवढ्या लवकर करायची आवश्यकता नाही. आणि मलाही कधी कधी असं वाटतं की आपलं स्वातंत्र्य दुसऱ्याला भगवत नाही का काय असं वाटतं. विधान भवनामध्ये सुद्धा सगळे आमदार कधी एकत्र बसले की मुद्दाम हाच विषय काढून मला चिमटे काढायचं चालू असतं. म्हणजे मजा असते त्या विषयावर, पण अजून त्या संदर्भातून विचार केलेला नाही. माझ्या घरी 2 बहिणी आहेत, अजून 3 बहिणी आहेत अजून, त्यामुळे त्यांचं एकूण चाललेलं आहे. सगळं झाल्यानंतर निवांत करता येईल.